मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यानं घेतला एका तरुणाचा बळी, दुसऱ्याची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज। पवईमध्ये स्कूटी खड्ड्यांमुळे घसरली आणि दोघंही बेस्ट बस खाली चिरडले। जे करायचं ते करा, मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, संजय राऊतांचं थेट आव्हान। शिंदे हे अमित शहांच्या मागे शेपूट हलवतात असाही टोला। बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावर सुप्रिया सुळेंऐवजी सुनेत्रा पवारांची नियुक्ती। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी नियुक्ती केली। 2021 ला सुप्रिया सुळेंची नियुक्ती झाली होती। राज ठाकरेंसोबत मैत्री आहे, पण आता ती कमी झाली आहे। माझाच्या रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। दोन भाऊ एकत्र आले तर चांगलंच, पण महायुतीच मुंबईची निवडणूक जिंकणार असा विश्वास। बारामतीमध्ये आज ओबीसी बचाव आरक्षण मोर्चा। ज्या बारामतीतून जरांगेंना रसद पुरवली त्याच बारामतीत पवारांची भूमिका वाचण्यासाठी मोर्चा। लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। दिव्यांगांच्या मानधनासाठी बच्चू कडूंच्या प्रहारचं वादळ 28 ऑक्टोबरला मुंबईत धडकणार। आंदोलनासाठी वर्गणी जमा करण्याचं आवाहन, तर 7 दिवसाचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा। दिवाळी आणि छठपूजेच्या आधीच देशात आनंदोत्सव। जीएसटी बदलाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। 22 सप्टेंबरपासून जीएसटीमध्ये नवे बदल। पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे अजूनही परिस्थिती बिकट। आतापर्यंत 39 लोकांचा मृत्यू। 23 जिल्ह्यातील 2000 गावं पुराच्या विळख्यात। सोमवारपर्यंत शाळांनाही सुट्टी। द बेंगॉल फाइल्स चित्रपट पश्चिम बंगालमध्ये दाखवायला सांगा। अभिनेत्री पल्लवी जोशीची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे पत्राद्वारे मागणी। ममता बॅनर्जींनी चित्रपट आधी बघावा असंही आवाहन। लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग रात्री 12 पासून बंद। आज रात्री 12 पासून मुखदर्शनही थांबवणार। भाविकांच्या मात्र रांगाच रांगा।